नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी येतात, तर यांच्याकरता पेन्शन वाढ होण्यासंदर्भातली मागणी करण्यात आली आहे. तर विधानसभेमध्ये या संदर्भात मागणी करण्यात आलेली आहे. चला तर या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया. महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांची आंदोलनं कालही नागपूरमध्ये दिव्यांगांचं आंदोलन त्यांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी झालं आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील दिव्यांगांची आंदोलनं फार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि विशेषतः माझ्या पारनेरनगर मतदारसंघात देखील गेली 4 महिन्यापासून या ठिकाणी दिव्यांगांचं अनुदान हे त्यांच्या खात्यावर वर्ग झालेलं नाही. राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत या दिव्यांगांना खरं म्हणजे 1500 रुपये आपण अनुदान देतो. आज महागाईच्या काळामध्ये निश्चितपणे या दिव्यांग बांधवांचा या 1500 रुपयामध्ये उदरनिर्वाह निश्चितपणे होत नाही. त्यांना इतर काम किंवा मजुरी काम करता येत नाही आणि म्हणून फक्त अनुदानावर त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह चालतो आणि म्हणून सातत्याने त्यांच्या अनुदानामध्ये वाढ व्हावी अशा या दिव्यांगाची मागणी गेली अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे. आपल्या शेजारच्या राज्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये या ठिकाणी दिव्यांगांना 3000 रुपये अनुदान दिलं जात आहे आणि आता नव्यानं पुन्हा त्याच्यामध्ये 3000ची भर टाकून त्या ठिकाणी 6000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे अशी माझी माहिती आहे. आणि म्हणून आपल्या देखील मी शासनाला आपल्या मार्फत विनंती करतो की दिव्यांगांच्या अनुदानामध्ये अजूनही आपल्या या 1500च्या ऐवजी 1500ची वाढ करून आणखी 3000 हे त्यांच्या मानधनामध्ये वाढ करणं गरजेचं आहे. त्यांना ते 3000 रुपयांना अनुदान मिळावं अशी त्या दिव्यांगांची मागणी आहे. त्याचा गांभीर्यपूर्वक विचार शासनानं करावा अशी मी आपल्या मार्फत शासनाला विनंती करतो. तर अशा प्रकारे मागणी करण्यात आली आहे. लवकरच याला मंजुरी मिळेल आणि मंजुरी मिळाल्यानंतरच तुम्हाला जी पेन्शन आहे तर या पेन्शनीमध्ये वाढ होणार आहे. तर अशा प्रकारे अद्याप मंजुरी मिळाली नाही आहे. लवकरच मंजुरी मिळेल आणि यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील. त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.